धामणगाव रेल्वे येथील वाल्मिकी मेहतर समाज सकल मंच, आंबेडकरवादी अन्याय निवारण समिती, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, लहुजी शक्ती संघटना आदी सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस, बलरामपूर व भदोही या 3 प्रकरणी बलात्कार व हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची संयुक्त मागणी करण्यात आली। हाथरस की घटना के बारे में आपका क्या बोलना है? हाथरस के विषय में इतना ही बोलना है हमारे वाल्मीकि मित्र समाज को कि हमारी लड़की पे जो इतना अत्याचार, इतना भयंकर अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार गैंग और हत्या हुई, तो उसे न्याय मिलना चाहिए, समाज को न्याय मिलना चाहिए और पीड़ित परिवार को न्याय मिलना चाहिए। दरम्यान आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी दुपारी 12 वाजतापर्यंत व्यापारी प्रतिष्ठेने बंद ठेवण्यात आली होती। दरम्यान तहसील कार्यालयावर धडक देऊन निवेदन करण्यात आले। सायंकाळी येथील शास्त्री चौकात हाथरस येथील मृतक युवतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सर्वप्रथम नगर परिषद प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा जयघोष करून मनीषाच्या गुन्हेगारांना फाशीच्या घोषणा देऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। तर सायंकाळी 7 वाजता पीडित तरुणीशी सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली। उत्तर प्रदेशातील पीडित युवतीच्या हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता वरील संघटनांनी तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले। या प्रसंगी विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शासकीय नियमांचे व सामाजिक अंतराचे नियम पाळून निवेदन दिले। निवेदनात म्हटले की उत्तर प्रदेशात वारंवार बलात्कार व हत्याचे प्रकरण घडत असल्याने उत्तर प्रदेश सरकारला जाहीर निषेध करून दोषींना फाशीची शिक्षा व्हावी याकरिता मागणी करण्यात आली। उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार व हत्या घडण्याची अमानवीय कृती वारंवार घडत असून शासन व प्रशासन अपराध्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। विशिष्ट जाती व धर्माला जाणीवपूर्वक छळले जात असून गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत आहे। सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणापाठोपाठ बलरामपूर व भदोही घटना मानवतेला काळिमा फासणारी क्रूर घटना असून या संदर्भात खालील मागण्या करण्यात आल्या। हाथरस, बलरामपूर व भदोही प्रकरण गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करणे, मृतकांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून त्यांना सुरक्षा प्रदान करणे, देशातील दलित अत्याचार व बलात्कार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे तपासणी करून कठोर शिक्षा करणे, भारतीय सर्व स्त्रियांना व मुलींना संरक्षण प्रदान करण्यात यावे, तसेच संपूर्ण राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे आदींची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। संजय तुपसुंदरेसह बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।